लाडकी बहीण योजनेसंदर्भात होळीनिमित्त सरकारकडून मोठा निर्णय। आज धुलिवंदन, महिलांसाठी खुशखबर। त्या अगोदर पहा स्क्रीनवर जो तुम्ही रंग पाहत आहात, पैशांचा रंग। या ठिकाणी पहा, हा रंग आपल्या आयुष्यात खूप महत्त्वाचा आहे आणि याच रंगाने वर्षभर आपला खिसा, आपली पर्स जी आहे ती भरून राहो अशी आपण अपेक्षा करूया आणि सर्वांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा। या रंगामध्ये येणाऱ्या नोटा लाडकी बहीण योजनेच्या प्रत्येक हप्त्याच्या आपल्याला मिळत राहोत, सर्व बहिणींना मिळत राहोत अशी आपण अपेक्षा करूया। होळीच्या परत एकदा सर्व माझ्या लाडक्या बहिणींना, महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींना खूप खूप शुभेच्छा। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, आज योजनेसंदर्भात मोठा निर्णय। 2100 रुपयासंदर्भात महत्त्वाची माहिती। 2100 रुपये हप्ता वाटप, मोठी घोषणा। सर्व सविस्तर अपडेट जाणून घेऊया। त्यापूर्वी परत एकदा पुन्हा तुम्हाला होळीच्या खूप खूप शुभेच्छा। सुरुवात करूया व्हिडिओला। आणि तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल, पहिल्यांदाच व्हिडिओ आपला पाहत असाल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा। लाडकी बहीण योजनेच्या सर्व नवीन अपडेट तुम्हाला चॅनलवरती आपल्या पाहण्यास मिळतील। पुढचे 5 वर्ष योजना सुरू राहणार आहे आणि या 5 वर्षामध्ये प्रत्येक महिन्याच्या हप्त्याच्या वेळोवेळीच्या पैशांची अपडेट जी आहे, प्रत्येक महिन्याच्या हप्त्याची अपडेट जी आहे ती तुम्हाला मिळणं गरजेचं आहे आणि त्यासाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करायला विसरायचं नाही। सबस्क्राईब नावाचं खाली तुम्हाला या ठिकाणी आयकॉन दिसेल, त्यावरती क्लिक करायचं आहे आणि ऑल नोटिफिकेशनवरती क्लिक करून सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील। त्यासाठी सबस्क्राईब करणं गरजेचं आहे। चला तर मग वाट कशाची पाहताय, अगोदर सबस्क्राईब करा। सुरुवात करूया आजच्या महत्त्वपूर्ण व्हिडिओला। लाडकी बहीण योजना, महत्त्वपूर्ण निर्णय। तर पहा, शासनाच्या माध्यमातूनही होळीचा आनंद जो आहे तो लुटला गेलेला आहे। होळीचा आनंद घेताना या ठिकाणी महाराष्ट्राचे नवनिर्वाचित उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तुम्ही स्क्रीनवर पाहत आहात। लाडक्या बहिणींना देखील शुभेच्छा दिलेल्या आहेत एकनाथ शिंदे यांनी। होळीनिमित्त, धुलिवंदन निमित्त या सर्व शुभेच्छा महिलांना दिले गेलेल्या आहेत सरकारकडून। तर महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये लाडकी बहीण योजनेसंदर्भात महत्त्वाची माहिती पुन्हा एकदा जाहीर करण्यात आली। त्यामध्ये पहा, लाडकी बहीण योजना जुलै महिन्यापासून सुरू झाली आणि ऑक्टोबर-नोव्हेंबरचा हप्ता वितरित करण्याअगोदर निवडणुकांची घोषणा झालेली नव्हती। 2100 रुपये हप्ता वाटपचा निर्णय झालेला नव्हता आणि त्यावेळेस लाडक्या बहिणींची, पात्र लाडक्या बहिणींची जी संख्या होती, आदिती तटकरे यांच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं आहे की 38 लाख नाही, 2,37,00,000 पात्र लाभार्थी महिला होत्या ऑक्टोबर-नोव्हेंबरचा लाभ देण्यासाठी। आणि पुन्हा ऑक्टोबर-नोव्हेंबरचा हप्ता वितरित करण्याच्या आल्यानंतर विधानसभा निवडणुकांमध्ये लाडकी बहीण योजनेचे 600 रुपये, एकूण रक्कम 600 रुपये वाढवण्यात आली आणि त्यामध्ये 1,500 वरून हप्ता डायरेक्ट 2100 रुपये करण्याचा जाहीरनामा सरकारने प्रसिद्ध केला। या जाहीरनाम्यामध्ये जी वाढवण्यात आलेले 2100 रुपये आहेत, हे 2100 रुपये आपल्याला प्रत्येक महिन्याला सरकारच्या माध्यमातून दिले जाणार असा निर्णय घेण्यात आला। परंतु हे जे 2100 रुपये आहेत ते मार्च महिन्यापर्यंतही महिलांना मिळाले नाहीत। मार्च महिन्यामध्ये तरी मिळतील अशी आशा होती, परंतु असं झालं नाही। अर्थसंकल्प सादर झाला। अर्थसंकल्पामध्ये पहा, अर्थसंकल्पामध्ये जे लाडकी बहीण योजनेचे पैसे जे तुम्हाला मिळतात, कोणत्या विभागामार्फत मिळतात तर महिला व बाल विकास विभागाच्या माध्यमातून जो हप्ता आहे तो तुम्हाला वितरित करण्यात येतो। प्रत्येक महिन्याला जे पैसे येतात ते लाडकी बहीण योजनेचे जे पैसे आहेत ते महिला व बाल विकास विभागाच्या माध्यमातून पैसे जमा केले जातात। आणि या ठिकाणी पाहू शकता, महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प 2025 यामध्ये महिलांना सक्षम करण्यासाठी योजना सुरू करण्यात आलेली होती। लाडकी बहीण योजना, महिला सक्षम होणार, महाराष्ट्र समृद्ध होणार, अशा प्रकारची घोषणा इथं तुम्हाला पाहण्यास मिळत आहे। आणि 2025च्या अर्थसंकल्पामध्ये लाडकी बहीण योजनेसाठी 3600 कोटींची या ठिकाणी पाहू शकता, तर इथं 36,000 कोटी रुपयांची तुम्हाला तरतूद करण्यात आलेली आहे। पहा, 36,000 कोटी रुपये लाडकी बहीण योजनेच्या हप्ता वितरणासाठी
सरकारकडून अर्थसंकल्पामध्ये तरतूद करण्यात आलेली आहे। महाराष्ट्राचे जे उपमुख्यमंत्री आहेत अजितदादा यांनी विधानसभेमध्ये हा अर्थसंकल्प सादर केला आणि या अर्थसंकल्पामध्ये सर्वात जास्त निधी मिळालेले जे एकूण 10 खाते आहेत त्यामध्ये पहिलं खातं म्हणजे महिला व बाल विकास विभाग आणि याच विभागाच्या माध्यमातून पैसे येतात। जसं की मी अगोदर तुम्हाला सांगितलं तर सगळ्यात जास्त पैसे महिला व बाल विकास विभागाला देण्यात आलेले आहेत। सगळ्यात जास्त निधी महिला व बाल विकास विभागाला देण्यात आलेला आहे आणि याचं कारण काय तर लाडक्या बहिणींना प्रत्येक महिन्याला पैसे वाटप करणार आहे सरकार, म्हणून हा निधी सगळ्यात जास्त या खात्याला या विभागाला अर्थसंकल्पामध्ये देण्यात आलेला आहे। पण ऑफिशियल जे 2100 रुपये आहेत या 2100 रुपयावरून सरकार घुमजाव करताना आपल्याला पाहण्यास मिळत आहे। म्हणजे काय तर 2100 रुपये मार्च किंवा एप्रिलमध्ये देण्यात येतील असं सरकारने अगोदर सांगितलं होतं, निवडणुका झाल्याच्या नंतरही सांगितलं होतं। पण पहा अर्थसंकल्प सादर झाला, जरी अर्थसंकल्पामध्ये सगळ्यात जास्त पैसे किंवा सगळ्यात जास्त निधी जो आहे तो महिला बाल विकास विभागाला देण्यात आला असला तरी पण जे 2100 रुपयाचा हप्ता आहे तो महिलांना मिळालेला नाही आणि त्या संदर्भातला निर्णयही सरकारने जाहीर केला नाही। नेमके पैसे कधी मिळतील, 2100 रुपये कधी मिळतील हा विरोधकांचा सवाल होता आणि या सवालावर आदिती तटकरे यांचं उत्तर होतं की निवडणुकांपूर्वी लाडकी बहीण योजनेच्या ज्या पात्र लाभार्थी महिला होत्या 2,37,00,000 निवडणुका झाल्याच्या नंतर ऑक्टोबर-नोव्हेंबरचा पैसे दिल्याच्या नंतर आता फेब्रुवारी महिन्याचे पैसे वितरित करण्यात आल्यानंतर या ठिकाणी आकडा झालेला आहे 2,52,00,000। म्हणजेच लाडक्या बहिणींची संख्या कमी झालेली नसून लाडक्या बहिणींची संख्या वाढलेली आहे असं त्यांचं म्हणणं आहे। परंतु आपण पाहत आहात की बऱ्याच बहिणींना योजनेतून वगळण्यात आलेलं आहे। अगोदर पैसे घेतलेल्या बऱ्याच बहिणींना फेब्रुवारी किंवा जानेवारीचा हप्ता आलेला नाही, मार्चचा हप्ता देखील आलेला नाही। मग सरकारने हा डाटा कुठून घेतला की जास्त आकडा वाढलेला आहे पात्र लाभार्थीचा, हे सरकारलाच माहिती आहे पहा। परंतु महत्त्वाचा प्रश्न म्हणजे 2100 रुपये हप्ता कधी मिळणार, 2100 रुपये हप्ता महिलांच्या खात्यात कधी जमा होणार, तर या प्रश्नाचं उत्तर विभागाच्या माध्यमातून आत्ता सध्या तरी अनुत्तरितच ठेवण्यात आलेलं आहे आणि त्यावर त्यांचं स्पष्टीकरण आहे। महाराष्ट्राचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सविस्तर या संदर्भातला निर्णय बैठकीमध्ये घेतील आणि त्यानंतरच मग महिलांना 2100 रुपये मिळण्यास सुरुवात होईल। महिलांना नाराज केलं जाणार नाही, आदिती तटकरे यांचं स्पष्ट वक्तव्य आहे। म्हणजे पहा 2100 रुपये मिळणार आहेत परंतु आत्ताच मिळणार नाहीत। जर लवकरात लवकर हे पैसे मिळाले असते तर त्या संदर्भातली घोषणा झालेली असती, परंतु 2025मध्ये तरी आपल्याला 2100 रुपये हप्ता मिळेल अशी शंकाच आता निर्माण झालेली आहे। 2100 रुपये हप्त्यासंदर्भातल्या ज्या अपडेट असतील त्याचबरोबर एप्रिल महिन्याचा पुढचा हप्ता या संदर्भातल्या सर्व ऑफिशियल अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही, परत एकदा सांगते। तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू, धन्यवाद।